स्वस्ति इंद्रार्धस्रवाहदनभू संतोष मच्छी कायचं काम करत होता. राहाटी म्हणून एक गाव आहे परभणीपाशी. त्या गावाला मच्छी काय गेला, रस्त्याच्या कडेला बसला होता. भरधाव बोलेरोने येऊन त्याला उडीलं. त्याचा दवाखान्यात नेलं की डॉक्टरनं मृत्यू घोषित केलं तर त्याला. त्याची 7 महिन्यापूर्वीच लग्न झाल्यामुळं त्याची ही पत्नी आहे शीतल, 3 महिन्याची प्रेग्नेंट होती. त्याचा कोर्स चालू होता, 3 महिन्याची प्रेग्नेंट होती. आता करता पुरुष ते एकटंच होतं घरामध्ये, चांगलं लय शांत मी सगळ्या गावाचं प्रेम असलेला मुलगा होता. आता सगळ्याचं त्या पाहुण्या रावळ्याचे काही जुनी परंपरा, रूढी परंपरेमुळे थोडी अडचण येऊ लागली. पण सगळ्या गाववाल्याचं म्हणणं होतं की ते लेकरू जगलं पाहिजे, संतोषची एक निशाणी राहील, त्याला आपल्या संतोष राहील त्याच्या लेकराच्या रूपानं गावात राहिलं पाहिजे म्हणून सगळ्या गावानं फोर्स केला. कुटुंबानं आम्हाला सहकार्य केलं. पाहुणे रावळे समजायला थोडा वेळ गेला, पण झालं काम आमच्याच्यानं. हे दुसरं लग्न आमचं 5 तारखेला झालं. 21 तारखेला डेट झाली संतोषची. 5 तारखेला सगळं गावानं मिळून लग्न केलं. गावकऱ्यानं सगळ्या संमतीनं, गावाच्या संमतीनं. ते आधी गावाचं ठरलं आमच्या की बा असं करून जाऊन त्याच्यापासून प्रस्ताव मांडूत आपण. ऐकले तर सगळेजण जेच ऐकत आहे त्या पद्धतीनं सांगू समजून. मग 2-4 दिवस त्यानं वेळ घेतला, त्याला लागला वेळ 2-4 दिवस निर्णय घ्यायला. पण घेतला गाववाल्याच्या मनासारखा तिने निर्णय घेतला. तिनं निर्णय घेतला म्हणून गाववाल्याने ठरलं की आता तिनं आपलं ऐकलं. आपण हे जे आधीच त्याला दुःख झालेलं आहे, लग्नामिग्नाचं वजं त्याच्यावर येऊ देऊ नये, तर आपण सगळे मिळून करू. त्या पद्धतीनं आम्ही लग्न लावून दिलं सगळ्या गावकऱ्यांना मिळून.